तर दुपारी 2 वाजता राज्यसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। आज विधेयक पारित करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। परीक्षा सुधारणा विधेयक हे लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि राज्यसभेत दुपारी 2 वाजता परीक्षा सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी जमीन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाते। त्यासाठी 4 वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे। मठांच्या इनामी जमिनीच्या कथित घोटाळ्याची ही चौकशी होणार आहे। समिती 1 महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करेल। यापूर्वी जिल्हा स्तरावर देखील स्वतंत्र चौकशी समिती कार्यरत होतीच। आता बातमी आहे नाशिकमधनं इगतपुरीच्या भावलवाडीतील विद्यार्थ्यांचा हा प्रवास ओहोळाच्या पाण्यातनं सुरू असल्याचा हा व्हिडिओ। इयत्ता 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ओहोळ पार करावा लागतोय। वाडीतील शाळा कोसळल्यामुळे दुसऱ्या वाडीतल्या शाळेमध्ये जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवरती आली आहे। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झालाय। घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले।